नमस्कार. आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज येथे मी बनवणार आहे चमचमीत पावभाजी. अगदी 20 ते 25 मिनिटांमध्येच ही भाजी बनवून तयार होते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी कुकरमध्ये हॉटेलसारखी पावभाजी कशी बनवायची हे आज आपण येथे बघणार आहोत. आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि बाजारामध्ये स्वस्त आणि ताज्या भाज्या मिळायला सुरुवात झालेली आहे. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. भाजी बनवण्यासाठी आपण पूर्वतयारी करून घेतली तर भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही. सुरुवातीला येथे मी 1 वाटी फ्लावर घेतलेला आहे. यानंतर येथे एक बारीक चिरून घेतलेली शिमला मिरच घेतलेली आहे आणि 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहे आणि आपल्याला ते चिरून घ्यायचे आहे. तर ही भाजी बनवत असताना आपण यामध्ये किसून घेतलेला अर्धा बीट सुद्धा वापरणार आहे. सर्व भाज्यांपेक्षा यामध्ये आपण बटाटा जरा जास्त वापरणार आहे आणि 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो मी इथे चिरून घेतलेले आहे. त्याचबरोबर येथे मी 1 वाटी थोडे कमी ताजे वाटाणे घेतलेले आहे. अशी पूर्व तयारी करून घेतली तर भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि ही भाजी झटपट तयार होते आणि किचन ओट्यावर जास्त पसारा सुद्धा होत नाही. या सर्व भाज्या आपण सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. सुरुवातीला कुकर गरम करून त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेणार आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण चिरून घेतलेल्या भाज्या घालून घेणार आहे. बटाटा, शिमला मिर्च आणि फ्लावर आपण तेलामध्ये परतून घेणार आहे. या सर्व भाज्या आपण तेलामध्ये 1 मिनिटसाठी परतून घेणार आहोत. या भाज्या व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपण चिरून घेतलेला टोमॅटो आणि वाटाणे सुद्धा घालून घेणार आहोत आणि किसून घेतलेला बीट सुद्धा आपण यामध्येच घालून घेणार आहे. बीट खाण्यासाठी पौष्टिक तर आहेच, पण यामुळे या भाजीला रंग सुद्धा खूप छान येतो. तर येथे आपल्याला या भाज्या सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे. तर येथे आपल्या भाज्या छान परतून झालेल्या आहेत. साधारणतः यामध्ये आपण 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे. अंदाज घेऊनच यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं आहे. भाजी बुडेल एवढंच यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं आहे. या सर्व भाज्या शिजवत असताना आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे. आपण सर्व भाज्या शिजवत असताना यामध्ये थोडं मीठ घालून घेतलं तर भाजीला अजून छान चव येते. तर या भाज्यांना थोडी उकळ आल्यानंतरच आपण कुकरला झाकण लावून घेणार आहे. आता आपण कुकरला झाकण लावून घेणार आहे आणि 3 शिट्ट्या होतील तोपर्यंत आपण या भाज्या शिजवून घेणार आहे. यामुळे भाज्या अशा छान मऊ शिजतात. तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या छान अशा नरम झालेल्या आहेत. आता आपण या भाज्या छान अशा बारीक करून घेणार आहे. या भाज्या बारीक करत असताना आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. या भाज्या सहजपणे बारीक होतात. भाज्या शिजवत असताना यामध्ये जास्त पाणी वापरायचं नाही, म्हणजे भाज्या लवकर बारीक होतात. तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या इथे छान बारीक झालेल्या आहेत. आता आपण पावभाजी बनवायला सुरुवात करू. तर येथे आपण कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालून घेणार आहे. जर तुम्हाला यामध्ये तेलाचा वापर करायचा नसेल तर यामध्ये तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेणार आहे. तर येथे मी मोठ्या आकाराचा 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तर कांद्याला ब्राऊन कलर येईल तोपर्यंत आपल्याला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तर कांदा छान परतून झालेला आहे. यामध्ये आता आपण लाल मिरची पावडर घालून घेणार आहे. यामध्ये मी 2 चमचे लाल मिरची पावडर वापरणार आहे. तर आता आपण लाल मिरची पावडर तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता आपण यामध्ये एव्हरेस्टचा 1.5 चमचा पावभाजी मसाला वापरणार आहे. पावभाजी बनवत असताना भाजीमध्ये एव्हरेस्टच्या मसाल्यामुळे भाजीला खूप छान चव येते. आता हा सर्व मसाला आपण तेलामध्ये 1 ते 1.5 मिनिटसाठी व्यवस्थित परतून घेणार आहे. तर आता आपण मसाल्यामध्ये थोडा बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर सुद्धा घालून घेणार आहे. आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. यामध्ये आपण बारीक करून घेतलेल्या भाज्या घालून घेणार आहे आणि आपल्याला या मसाल्यामध्ये ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तर या मसाल्यामध्ये तुम्ही भाजी थोडी करूनच टाकायची आहे, नाहीतर ही भाजी तुमच्या अंगावर सुद्धा उडू शकते.
ही गोष्ट लक्षात ठेवूनच आपण ही भाजी कढईमध्ये टाकून घेणार आहे. झटपट 20 ते 25 मिनिटातच ही भाजी बनवून तयार होते, जास्त वेळ लागत नाही. तर येथे ही भाजी आपण चांगल्या प्रकारे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर येथे ही भाजी जरा जास्तच घट्ट वाटत आहे, यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेऊ. तर येथे ही भाजी आपल्याला जास्त पातळ सुद्धा करायची नाही आणि जास्त घट्ट सुद्धा करायची नाही. ही भाजी जरी घट्ट दिसायला असली तरी सुद्धा थंडी झाल्यानंतर अजून ही भाजी घट्ट होते. यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. तर यामध्ये मी पोहे खाण्याचा 1.5 चमचा मीठ वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. आता आपल्याला हे मीठ या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या भाजीला आपण 5 मिनिट अशी छान उकड काढून घेणार आहे. बारीक गॅस करूनच आपल्याला भाजीला उकड काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता भाजीला छान अशी उकड आलेली आहे. भाजी शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच चमचमीत पावभाजी आपली तयार झालेली आहे. अशा पद्धतीने घरच्या घरी तुम्ही पावभाजी नक्की करून बघा. या भाजीवर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची, म्हणजे आपली भाजी दिसायला सुद्धा खूप छान दिसते. तर या भाजीमध्ये आपण कोणताही फूड कलर न वापरता आपल्या भाजीला छान अशी तर्री आलेली आहे. तुम्हाला ही भाजी दिसायला अशी जास्त लाल आवडत असेल तर तुम्ही यामध्ये खाण्याचा रंग सुद्धा टाकू शकता. आता आपली पावभाजी तयार झालेली आहे. आता आपण पाव भाजून घेणार आहोत. तर येथे आपण गरम तव्यावरती थोडं बटर घालून घेतलेलं आहे आणि यावरती आपण कापून घेतलेले पाव दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेणार आहे. यामध्येच थोडी भाजी घालून तुम्ही मसाला पाव सुद्धा तयार करू शकता. दोन्ही बाजूने आपण पाव छान असे खरपूस भाजून घेतलेले आहे. आता आपण हे पाव बाजूला काढून घेऊ. तुम्हाला हवं तर तुम्ही हे पाव असे सुद्धा खाऊ शकता. तर आजचा चमचमीत पावभाजीचा बेत तुम्हाला कसा वाटला ते सांगायला विसरू नका. तर या साहित्याच्या मापाने तुम्ही पावभाजी बनवली तर ही भाजी 6 ते 7 लोकांना आरामशीर पुरते. तर आजची ही चमचमीत हॉटेल स्टाईल पावभाजी कशी झाली आहे ती कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर या चॅनलवरती रेसिपी तुम्हाला कशा वाटत आहे ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी मस्त करून खात राहा.